नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून टी शिक्षक पात्रता फॉर्म ऑनलाईन कसे फिलअप करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका आणि रजिस्ट्रेशन पासून तर सबमिट पर्यंत आपल्याला A to Z प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला या साईटला बघा, हे स्क्रीनवरती तुम्हाला मोबाईल स्क्रीन दिसत असेल। जसं मी वन बाय वन स्टेप तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून दाखवणार आहेत आणि नंतर फॉर्म कसे फिलअप करायचं ती प्रोसेस पूर्ण कंप्लीट तुम्हाला लाईव्ह फॉर्म फिलअप करून दाखवणार आहेत। आणि मी जो फॉर्म भरतोय ते डमी फॉर्म आहे मित्रांनो, आणि तुम्ही तुमचं ॲक्युरेट माहिती भरायचं आहे। मी डमी फॉर्म तुम्हाला फिलअप करून दाखवतो कसं फिलअप करायचं फॉर्म A to Z प्रोसेस आपल्याला बघायचं आहे। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। स्क्रीन दिसत असेल मोबाईलची। आता या ठिकाणी मी जी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तीच प्रोसेस फॉलो करायचं आहे। सुरुवातीमध्ये काय करायचं, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे। क्रोम ब्राउझर अपडेट करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, महा TET असं गुगलवरती सर्च करायचं आहे। तुम्हाला महा TET गुगलवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट वेबसाईट येणार आहे बघा, mahatet.in या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचे। ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिले, तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन फिलअप करू शकतात। तर आपल्याला इथे बघा, आता सध्या आपण ही वेबसाईट ओपन झाली, वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे अर्ज संदर्भातील लिंकसुद्धा, परीक्षेसंदर्भातील माहिती आणि महत्त्वाची चालू घडामोडीसुद्धा या ठिकाणी देण्यात आले। तर आपल्याला काय करायचं, नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला उमेदवार बघा, उमेदवारांची नवीन नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा, आता वन बाय वन रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला अर्जाची माहिती, उमेदवारांची नोंदणी करायचे, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, युजर नेम। आता युजर नेम तुम्ही कसं टाईप करणार आहे, या ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुम्ही युजर नेम या ठिकाणी आधार नंबर असेल किंवा मोबाईल नंबर असेल किंवा तुमच्या पद्धतीने तुमचं नावसुद्धा तुम्ही युजर नेम, या सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी युजर नेम क्रिएट करायचं आहे। आता आधी वेगळी प्रोसेस होती, 2025मध्ये वेगळी प्रोसेस आली रजिस्ट्रेशन करण्याची। तर आपल्याला युजर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मोबाईल नंबर, आधार नंबर, कोणतेही तुम्ही युजर ID तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार करून घ्यायचं आहे आणि फिलअप करून द्यायचं आहे। नंतर आपल्याला पासपोर्ट क्रिएट करायचं आहे। पासपोर्ट कसं क्रिएट करायचं आहे, तर बघा, पासपोर्ट फॉर एक्झाम्पल PSSS@123 असं तुम्ही पासपोर्ट क्रिएट करायचं आहे, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी तुमचं पासपोर्ट एक्सेप्ट केला जाईल। तर पासपोर्ट या ठिकाणी तुमचं क्रिएट करायचं आहे। नंतर कन्फर्म पासपोर्ट या ठिकाणी करायचं आहे। तुम्हाला जो पासपोर्ट तुम्ही तयार केला तोच पासपोर्ट या पुष्टीकरण या ऑप्शनमध्ये तुम्हाला पासपोर्ट फिलअप करायचं आहे। पासपोर्ट फिलअप केल्यानंतर आपल्याला उमेदवारांचे नाव, तर बघा या ठिकाणी जसं तुमचं SSC सर्टिफिकेटवरती तुमचं सरनेम असेल, तुमचं आडनाव असेल, तुमचं नाव सर्वात आधी असेल आणि मिडल नेम, फादर नेम आणि सरनेम असं असेल, तर तुम्ही जसं आहे तसं या ठिकाणी फिलअप करायचं आहे। तुमचं नाव फिलअप करायचं आहे, मिडल नेम, फादर नेम, नंतर आडनाव, तुमचं सरनेम हे फिलअप केल्यानंतर आपल्याला आणखी खाली जीमेल, आता हे इम्पॉर्टंट असतं बघा, जीमेल आपल्याला ही महत्त्वाची असते। तर जीमेल ॲक्युरेट या ठिकाणी फिलअप करायचं आहे। तुमची जीमेल या ठिकाणी फिलअप करायचं आहे। जीमेल या ठिकाणी जीमेल फिलअप करायचं, या ठिकाणी मोबाईल नंबर द्यायचं आहे, चालू मोबाईल नंबर, चालू जीमेल या ठिकाणी फिलअप करायचं आहे। फिलअप केल्यानंतर फायनली तुम्हाला काय करायचं आहे बघा, OTP पाठवा, सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक OTP येणार आहे। ते OTP तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी युजर ID, पासपोर्ट आणि जीमेल असं सर्व आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे। ते फोटो काढून घ्यायचं किंवा एका पेजवरती लिहून घ्यायचं तुम्हाला, जोपर्यंत ही TET एक्झाम आणि नवनवीन अपडेट त्याच्यात तुम्हाला बघता येणार आहेत, कारण तुमच्याकडे युजर ID आणि पासपोर्ट तुम्ही सेव्ह करून ठेवले असतील। तर या पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला या कॉर्नरला लॉगिन असं या ठिकाणी ऑप्शन येणार आहे। लॉगिन या ऑप्शनवरती तुम्ही काय करायचं, क्लिक करून द्यायचं आणि लॉगिन पोर्टल त्या ठिकाणी ओपन होईल।
तर बघा या ठिकाणी तुम्हाला असं लॉगिन पोर्टल दिसणार आहे. आता लॉगिन पोर्टलमध्ये तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. युजर आय डी आणि पासवर्ड फिलअप करायचे, कॅप्चा फिलअप करायचे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर आपल्याला फायनली काय करायचं आहे, लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आता ॲप्लिकेशन लॉगिन झाले. आता तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी व्हिडिओ जास्त लाँग होणार आहे मित्रांनो. ए टू झेड माहिती तुम्हाला देणार आहे, ॲक्युरेट देणार आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका. अर्जावरील माहिती भरा, नंतर फी किती आहे परीक्षा फी, अर्ज डाउनलोड करायचं, नंतर आक्षेप नोंदवायचे हे ऑप्शनसुद्धा देण्यात आले. तर आपल्याला अर्जाची माहिती भरा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अर्जाची माहिती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला अर्ज ओपन होईल. आता या ठिकाणी आपलं जेव्हा रजिस्ट्रेशन करताना आपलं नावसुद्धा या ठिकाणी सर्व दिसणार आहे. तर बघा हे या ठिकाणी सर्व तुमचं रजिस्ट्रेशन करताना दिसेल. आता तुम्हाला काय करायचं, इथे मदर नेम फिलअप करायचं आहे. मदर नेम फिलअप केल्यानंतर आपल्याला आपलं या ठिकाणी काय करायचं आहे, नावात बदल असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, येस करायचं आहे, नसेल तर नो करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला पुढची स्टेप असेल, जीमेल दिसेल, तुमचा मोबाईल नंबर दिसेल, जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डेट ऑफ सिलेक्ट करायची. आपली जे डेट ऑफ बर्थ आहे ती फिलअप करून द्यायचं आहे. नंतर नेक्स्ट स्टेप आहे आधार नंबर द्यायचा आहे. आधार नंबर दिल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर हे दुसरं ऑप्शन देण्यात आलं आहे. नंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल फिमेल काय आहे ते जेंडर तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे. जेंडर निवडल्यानंतर आपल्याला आपलं कॅटेगरी बघा, कॅटेगरी SC ST VJ NTB NTC NTD SB OBC SEBC EW जनरल हे सर्व कॅटेगरी या ठिकाणी देण्यात आले. तर आपली कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपले कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेटवरती जो नंबर असेल बघा, 2011 पूर्वी तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल तर त्या ठिकाणी पेनाने लिहिलेलं असेल तुमचं कास्ट नंबर. आणि जर नवीन असेल तुमचं तर त्या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी बारकोड असतो कास्टचा त्या ठिकाणी खाली नंबर दिला असेल तो नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर त्याचं दिनांकही आपल्याला कास्ट केव्हा जनरेट झालं त्याचे दिनांकही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. हे सर्व केल्यानंतर आपल्याला फायनली काय करायचं आहे, सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. फायनली आपलं या ठिकाणी बघा, आता नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला पत्रव्यवहार कोणत्या ठिकाणी करायचं, तुमचा ॲड्रेस फिलअप करायचं आहे. तुमचा ॲड्रेस पोस्ट जे असेल ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. नंतर शहराचं गाव असेल तर गावाचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर जिल्हा निवडायचं आहे आणि तालुका या ठिकाणी फिलअप करायचं आहे. स्टेट फिलअप करायचं आहे आणि पिनकोड तुमच्या आधारवरती जो पिनकोड दिला असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे सर्व केल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा मी फक्त डमी तुम्हाला दाखवतोय. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाचा शेवटचा वर्ष शिकत असेल तर उमेदवारांनी मागील वर्षाची पदवी शिक्षणाची माहिती भरावी. बघा APRमध्ये तुम्ही सुद्धा TETसाठी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. तुम्ही जर BEdला फर्स्ट इयरला असेल किंवा तुमचं फर्स्ट इयर झालं असेल आणि तुम्ही सेकंड इयरला असेल तर फर्स्ट इयरचं त्या ठिकाणी तुम्ही APR करून तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. आता शैक्षणिक कागदपत्र आपल्याला हे सर्व रेडी करून ठेवायचं आहे. तर बघा सुरुवातीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, माहिती व्यवस्थित भरायची आपल्याला. बघा पदवी, ग्रॅज्युएशन, पदव्युत्तर पदवी आणि आपलं व्यावसायिक कोणतं BEd कोणतं झालं आपलं एज्युकेशन ते आपण या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर आपल्याला हे सर्व फिलअप केल्यानंतर एज्युकेशन डिटेल आपल्याला द्यायचं आहे. आपल्या मोबाईलमधून आपण अप्लाय करू शकतो. आता हे आपल्याला
एस-एस-सी सर्टिफिकेट, एस-एस-सी सर्टिफिकेट नंबर तुम्हाला या ठिकाणी नंबर द्यायचा आहे. 10वीचा जो सर्टिफिकेट नंबर असेल तो, नंतर बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यात, आणि नंतर आपल्याला या बॉक्समध्ये सीट नंबर फिलअप करायचा आहे. सीट नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला बोर्ड, या ठिकाणी बोर्ड सिलेक्ट करायचं आपलं कोणतं बोर्ड आहे, नंतर कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालं ते फिलअप करायचं आहे. ऑप्टेन मार्क्स किती मिळाले तुम्हाला ते या ठिकाणी फिलअप करायचं, आणि एकूण गुण किती होते. 2009 ते 2015पर्यंत तुम्ही 13पर्यंत जर पासआउट झाला असेल तर तुम्हाला 600 750 मार्क्स असेल असं फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला सेम प्रोसेस आहे. नंतर 12वीचे HSC सर्व सेम टू सेम तसंच फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशन आणि पदव्युत्तर, आता बघा ग्रॅज्युएशन तुम्ही कसं फिलअप करणार आहे. पदवी सिलेक्ट करायचे, पदव्युत्तर पदवी आहे तर इथे या ठिकाणी पदवी कोणती आहे तुमची, BA BSc BCom जे असेल ते. नंतर आपल्याला ग्रॅज्युएशन, बघा या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएशन, आता याच्यात इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. काही युनिव्हर्सिटीमध्ये काय आहेत त्या ठिकाणी CGP दिले तुमच्या रिझल्टवरती. बघा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये पासआउट झाले, किती मार्क्स मिळाले तुम्हाला, एकूण टोटल मार्क्स किती होते. आता याच्यात इथे कन्फ्युजन होतात, इथे भरपूर मिस्टेक करता मित्रांनो. इथे मिस्टेक करू नका. आणि आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपलं रिझल्ट CGP पॅटर्नमध्ये असेल तर आपल्याला एकूण टोटल मार्क्स किती मिळाले, एकूण गुण किती आहे आणि पर्सेंटेज किती आहे, कसे कॅल्क्युलेशन करायचं ते व्हिडिओही मी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला BAचं एकूण गुण कॅल्क्युलेशन कसे करायचं, किती आले ते कसे कॅल्क्युलेशन करायचं, पर्सेंटेज किती आले तेही BA BScचं पण त्या ठिकाणी एक व्हिडिओ स्पेशल लिंक दिले. आणि MA MSc MPhil PhD जे तुमचं CGP पॅटर्नमध्ये असेल त्याचं सेपरेट व्हिडिओ असेल. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, तिथेच लिंक दिली असेल, ती लिंक ओपन करायचं आणि तो व्हिडिओ बघून घ्यायचा आणि कॅल्क्युलेशन त्याच पद्धतीने करा. मिस्टेक करू नका. इथे मिस्टेक झाल्यानंतर आपल्याला, आपण जेव्हा TET पास आउट होतो तेव्हा आपल्याला अडचणमध्ये येते. जर मिस्टेकमध्ये असेल तर आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर प्रॉब्लेम क्रिएट न करता आपल्याला काय करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, ते व्हिडिओ तुम्ही लिंक ओपन करून तुम्ही ते व्हिडिओ बघायचं. व्हिडिओ जसं मी तुम्हाला सॉल्व करून दिले त्याच पद्धतीने तुम्ही सॉल्व करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आणि आपलं मार्क्स या ठिकाणी ॲक्युरेट फिलअप करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व एज्युकेशन फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय असेल, बघा तुमचं DED झालं, काय झालं तुमचं DED झालं आहे का पदवी कोणतं झालं आहे. तर एकसाठी बघा पहिला कॉलम आहे, हे DED झाले असेल 1 ते 5साठी त्यांच्यासाठी आहे. DED झालं असेल तर DED तुम्ही फिलअप करायचं. या ठिकाणी माहिती इथे या बॉक्सवरती क्लिक करायचं, सर्व DEDची माहिती तुम्ही जसं आहे तसं फिलअप करायचं आहे. पर्सेंटेज मार्क्स कसे काढायचं. नंतर तुमचं BED झालं असेल तर तुम्ही BED या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सर्व डिटेल आपल्याला जसं आहे तसं आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. इथे पण सेम टू सेम, काही युनिव्हर्सिटीमध्ये CGP पॅटर्न असेल तर मार्क्स टोटल काढायचं. या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज काढायची गरज नाही, ग्रेडसुद्धा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वेबसाईटवरती कॅल्क्युलेशन होतं. तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, पुढची प्रोसेस सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. नंतर बघा हे सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपलं व्यावसायिक एज्युकेशन या ठिकाणी DED BED झालं असेल तर ते सर्व डिटेल फिलअप करायचं. आणि फायनली तुम्हाला काय करावं लागेल, सेव्ह नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. खाली कॉर्नरला सेव्ह नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व बघा पदवीचं डिटेल्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी मागते. तर आपलं एज्युकेशन काय झालं ते एज्युकेशन सिलेक्ट करायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट करून द्यायचं. आता फायनली हे ॲप्लिकेशन पुढे गेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, तर बघा परीक्षेविषयी माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी, तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, परीक्षा केंद्र निवडायचं, तुमचं जिल्हा तुम्हाला निवडायचं या ठिकाणी. नंतर आपल्याला परीक्षा एक्झाम अप्लाय या ठिकाणी क्लिक करायचं. आपल्याला कोणत्या वर्गासाठी 8वी ते 6वी ते 8वीसाठी आहे तर या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे. नंतर परीक्षेविषयी ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला मॅथ्स सायन्स किंवा तुमचं BA झालं असेल तर सोशल सायन्स तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तुमचं BSc झालं असेल तर तुम्ही मॅथ्स सायन्स सिलेक्ट करायचं आहे. BA झालं आहे माझं. नंतर या ठिकाणी एक्झाम, परीक्षा एक्झाम तुम्हाला इंग्लिश कोणती लँग्वेजमध्ये एक्झाम द्यायचे, मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नडा, तेलुगू, गुजराती, सिंधी भरपूर लँग्वेज आहे या ठिकाणी. तर आपली लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढचं काय असेल, उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे का, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. येस करून द्यायचं.
येस केल्यानंतर आपल्याला दिव्यांग माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायचे. दिव्यांग माहिती काय असेल तर बघा, आपल्याला हँडिकॅप असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. नंतर माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅन आहे का, असेल तर येस, नसेल तर नो करून द्यायचं. आणि परीक्षेत गैरप्रकार बघा, हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. या ठिकाणी व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी या वेबसाईटमधील महाटेट 2018 व महाटेट 2019 परीक्षेमधील गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवारांची यादी स्वतः वाचून तपासलेली आहे का, व त्याच यादीत माझा नावाचा समावेश नाही याची पुष्टीकरण मी करीत आहे. मी येथे करीत असलेले पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्यावर होणाऱ्या नुकसानीची कारवाईस मी स्वतः जबाबदार असेल. बघा, 2018 ते 19मध्ये जे फ्रॉड झाले होते, पैसे देऊन पासआउट झाले होते, त्यांच्यासाठी आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नाही करून द्यायचं आहे. असेल तर येस करा, तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला बसू दिले जाणार आहेत, अदरवाईज तुम्हाला बसू दिले जाणार नाही. तर हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. जर तुम्ही प्रकारात जर सापडले असेल तर येस करून द्यायचं, त्या ठिकाणी तुम्हाला एक्झामला बसू दिले जाणार आहे. नसेल तर तुम्हाला डायरेक्ट काय करावं लागेल, नो करून द्यायचं आणि डायरेक्ट तुमचं एक्झाम पात्र असेल. नंतर या बॉक्सवरती क्लिक करायचं. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर जुड्या भावंडाविषयी माहिती या ठिकाणी द्यायचं आहे. तर बघा, सिलेक्ट तुम्हाला जर भावंड असेल तर तुम्ही येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. व्हिडिओ जास्त लॉंग होत आहे, त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये घेत आहे. नंतर आपल्याला क्षत्र ओळखपत्र बघा, आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला आपलं ओळखपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. ओळखपत्र काय देणार आहे तुम्ही, आयडेंटिटी क्रमांक बघा, तुमचा आधार नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. ओळखपत्र तुम्ही वोटर ID देऊ शकता, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट, अदर तुमचं जे ID प्रूफ असेल ते ID प्रूफ देऊ शकता तुम्ही. तर मी बघा वोटर ID सिलेक्ट केले. वोटर ID नंबर या ठिकाणी मी वोटर ID ZRP 214428 हे डमी नंबर देतो. या पद्धतीने तुमचं ZRP नंबर वोटर IDचं द्यायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बघा, माझी सैनिक पत्नी किंवा कुटुंब असल्यास योग्य पर्याय निवडा. तर बघा, हा ऑप्शन राहिला आहे. तर या ऑप्शनवरती तुम्ही काय करायचं, लेडीज असेल, माझ्या सैनिकांची पत्नी असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. नो केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर फायनली इथे बघा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे या ठिकाणी. आता तुम्हाला इथे काय करायचं, तुमचं फोटोग्राफ आहेत 17 KB ते 51 KB क्रॉप करून घ्यायचे पासपोर्ट फोटो. दुसरा आहे स्वाक्षरी, तुमची सिग्नेचर 17 KB ते 51 KB तुम्ही या ठिकाणी JPG या प्रोफाईलमध्ये तुम्ही क्रिएट करून घ्यायचं आहे, क्रॉप करून घ्यायचं आहे. ओळख पुरावा, तुमचा आधार तुम्ही नंबर फिलअप केला होता. ओळख पुरावा तुम्हाला काय द्यायचं आहे, ते तुम्ही आधार देत असेल तर या ठिकाणी 30 KB ते 500 KB PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही आधार तुमचं या ठिकाणी PDF तयार करून घ्यायचं आहे. नंतर हस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र, आता प्रतिज्ञापत्र कुठून लिहिणार आहे तुम्ही, तर बघा, हा इम्पॉर्टंट मुद्दा असतो. आपल्या कोरा पेजवरती एक प्रतिज्ञापत्र लिहायचं, लेफ्ट थंब त्या ठिकाणी इम्प्रेस करायचं आहे. तर आपल्याला प्रतिज्ञापत्र कोणतं लिहायचं आहे, तर बघा या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा दिले आणि इंग्लिशमध्ये पण दिले आहे. तर हे जसं आहे तसं आपल्याला एक कोरा पेजवरती लिहायचं. कोरा पेजवरती लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बघा, तर थंब डाव्या हाताचं थंबसुद्धा त्या ठिकाणी प्रेस करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून द्यायचं आहे. हे सर्व 1 बाय 1 एक स्टेप तुम्ही सर्व कंप्लीट करायचं. या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुल असं या ठिकाणी दाखवलं जाणार. जसं अपलोड होईल तुमचं, तर या ठिकाणी लगेच अपलोड झालं नसेल तर त्या ठिकाणी रेड कलरमध्ये येणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला तुमचं फोटो, सिग्नेचर आणि प्रतिज्ञापत्र आणि ओळख पुरावा तुम्ही अपलोड करू शकता. या पद्धतीने नंतर आपल्याला शेवटची स्टेप काय असेल, या ठिकाणी कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फायनली काय येणार आहे तुमचं, त्या ठिकाणी प्रिव्हियस ॲप्लिकेशन असं ऑप्शन येणार आहे. तुम्हाला आणखी पुन्हा हे आपलं ॲप्लिकेशन चेक करायचं आहे आणि ते ॲप्लिकेशन चेक करून ॲक्युरेट आहे का, काही बदल करायचं तर एडिट करू शकता. एकदा फायनली सबमिट केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन एडिट करता येणार नाही. तर या ठिकाणी प्रिव्हियस करून बघून घ्यायचं आहे. नंतर फायनली काय करायचं आहे, सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. पेमेंट कसं करणार आहे तुम्ही, बारकोडने करणार आहे का, ATM डेबिट जे असेल तुमच्याकडे त्या पद्धतीने तुम्ही, इंटरनेट बँकिंग असेल त्या पद्धतीने तुम्ही पे करू शकता. एक चांगला ऑप्शन तर UPI आहे. बारकोड त्या ठिकाणी ओपन करायचं, बारकोड स्कॅन करून तुम्ही इझी तुमचं पेमेंट त्या ठिकाणी पेमेंट डन करू शकता आणि फायनली तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी डन होऊन जाणार आहे आणि तुम्हाला जे पेमेंट स्लिपसुद्धा मिळणार आहेत आणि ॲप्लिकेशनसुद्धा तुम्ही डाउनलोड करून ते सेव्ह करून ठेवायचं. या पद्धतीने तुम्ही TET शिक्षक पात्रता फॉर्म फिलअप करू शकतो. मित्रांनो मी जास्त स्पीडमध्ये तुम्हाला हे दाखवलं कारण व्हिडिओ जास्त लॉंग होत आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ स्पीडमध्ये तयार केले. आणि खास इम्पॉर्टंट पदवी आणि पदव्युत्तर बघा,
KBC नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जर रिझल्ट पाहिलं तर त्या ठिकाणी CGP पॅटर्नमध्ये आहे. BA असेल, BSc असेल, BCom असेल किंवा MSc MA किंवा MPhil PhD जे असेल ते KBC युनिव्हर्सिटीमध्ये सर्व ठिकाणी CGP पॅटर्न आहे. CGP पॅटर्न दिले तर CGP पॅटर्नमध्ये आपल्याला कसं कॅल्क्युलेशन करायचं, टोटल मार्क्स किती आले, आपल्याला टोटल मार्क्स किती आहे ते सर्व कसे कॅल्क्युलेशन करायचं तेही व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ते तुम्ही BA BScचं वेगळं व्हिडिओ असेल आणि MA MSc MPhil PhDसाठी वेगळं व्हिडिओ असेल. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याचं पर्सेंटेज कसं काढायचं, टोटल मार्क्स किती मिळाले ते कसं काढायचं, ते सर्व मी A to Z प्रोसेस तुम्हाला दाखवले. त्याच पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि ॲक्युरेट फॉर्म फिलअप करा. व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.